ज्या व्यक्तीशिवाय या कार्यक्रमाचं आयोजन करणं शक्य नव्हतं, या सर्व उच्चपदस्थ मान्यवरांना या कार्यक्रमासाठी इथपर्यंत आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे, त्यांची आई देवाघरी गेली तरीही विद्यार्थ्यांचे असणारे प्रश्न सोडवण्याची त्यांची तळमळ किंचितही कमी झाली नाही. सदा हसतमुख असणारे, जसे शिवरायांच्या स्वराज्यासाठी लढले होते मावळे, लक्षात घ्या, जसे शिवरायांच्या स्वराज्यासाठी लढले होते मावळे तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटत आहेत आमचे उद्धव ढवळे. मी ढवळे सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं. कार्यक्रमाची मुख्य धुरा ही उद्धव ढवळे सरांच्या खांद्यावर होती, त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. मित्रांनो, आजचा हा कृतज्ञ सोहळा फक्त एका कार्यक्रमापुरता मर्यादित नाही, तर हा महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भावना, संघर्ष आणि विश्वासाचा उत्सव आहे. आज या सभागृहात बसलेला प्रत्येक विद्यार्थी, मग तो लाईव्हच्या माध्यमातून जोडलेला महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण हा ह्या संघर्षाचा साक्षीदार आहे. संघर्षाला जेव्हा नेतृत्वाची साथ मिळते तेव्हा अशक्य वाटणारे प्रश्नही मार्गी लागले जातात. आणि या सभागृहाप्रमाणेच खालच्या सभागृहामध्ये सुद्धा आपले विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आशा आहे आणि मनात एकच भावना आहे की ज्यांनी आमच्यासाठी लढा दिला त्यांचे ऋण आज व्यक्त करायचे. मित्रांनो, आजचा कृतज्ञता सोहळा केवळ हा हार, तुरे, बुके, सत्कारापुरता मर्यादित नाही, तर हा त्या संघर्षाचा सन्मान आहे ज्यात हजारो विद्यार्थ्यांचे अश्रू, संयम, अभ्यास आणि भविष्य गुंतलेले होते. आज या सभागृहात उपस्थित प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक पोलीस अंमलदार आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणारा युवक आणि युवती हे सांगण्यासाठी इथे आले आहेत की आमचे प्रश्न ऐकले गेले आणि प्रश्न मार्गीही लागले गेले, म्हणून आम्ही हा कृतज्ञता सोहळा घेतो. राज्याचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागले गेले. खाजगी कंपन्यांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा MPSCकडे देण्याचा ऐतिहासिक निर्णय असो, पेपर फुटीविरोधात कठोर कारवाई करणारा कायदा असो, बंद पडलेली पोलीस अंमलदाराची विभागीय फौजदार परीक्षा पुन्हा चालू करणे असो, विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करणाऱ्या सारथी, बार्टी, महाज्योती, टार्टी ह्या ज्या काही संस्था असतात त्या संस्थांना एका छताखाली आणून एकात्मिक धोरण राबवणे असो की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला आर्थिक मदत मिळावी आणि त्यामध्ये पारदर्शकता यावी, किंवा हजारो पदांची मेगा भरती असो, हे निर्णय फक्त शासन निर्णय नव्हते मित्रांनो, तर लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला मिळालेला एक नवा श्वास होता. आणि यासाठी आदरणीय नीलमताई गोरे, नीलमताईविषयी सांगायचं जर झालं तर कोणताही अधिवेशन असो, पीठासन अधिकारी असताना ते विद्यार्थ्यांचा प्रश्न आला की ते तात्काळ MPSC असो, सामान्य प्रशासन विभाग असो, तात्काळ बैठक लावणार आणि बैठकीतून विद्यार्थ्यांचा प्रश्नाचा तोडगा काढण्याचं त्यांनी काम केलं. म्हणून आज आदरणीय नीलमताई यांचासुद्धा आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची. मित्रांनो, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशजी कदम साहेब, पोलीस भरती असो किंवा PSI असो, प्रत्येक पदाला त्यांनी न्याय देण्याचं काम केलं. प्रत्येक पदाच्या प्रश्नांना त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. मधल्या काळात 2023 पासून पोलीस अंमलदारांची डिपार्टमेंटल PSI परीक्षा बंद झाली होती. जणू काही त्यांचं भविष्य अंधारात होतं, काही सुचत नव्हतं. अशा वेळेस आदरणीय बच्चू भाऊ असतील, आदरणीय योगेशजी कदम साहेब असतील, यांनी फाईल पुटअप केल्यापासून तर 1 सप्टेंबरचा शासन निर्णय लागेपर्यंत प्रत्येक जिथं आपला फाईलचा विषय असेल तिथं त्यांनी पाठपुरावा केला. इव्हन अंमलदार वर्गातील तरुण मुलगा फौजदार झाल्यानंतर पोलीस प्रशासनाला त्याचा कसा फायदा होऊ शकतो हे पटवून देण्याचं काम आपले गृहराज्यमंत्री योगेशजी कदम साहेबांनी केलं. फक्त काय पोलीस अंमलदारांचाच विषय नाही, आपल्या स्पर्धा परीक्षेच्या खूप सारे विषय असतील, PSIचे असतील, पोलीस भरतीचे असो. योगेशजी कदम साहेबांचं कधीही मुंबईला गेलं, कधीही अपॉइंटमेंटची गरज लागत नसायची. साधे गाडीतून जाताना दिसले आणि विद्यार्थी दिसले का गाडी थांबून ते विचारायचं काय प्रश्न आहे तुझा, आणि त्यांची पूर्ण यंत्रणा त्या विषयाचा पाठपुरावा करायचा. म्हणून पोलीस ठाणे अंमलदारसुद्धा आज महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी एक रजा टाकून आलेले आहेत मित्रांनो. आणि खरं जर झालं तर कर्तव्य आणि स्वप्न यांच्यामध्ये उभा असलेला हा विद्यार्थी आज इथे रजा टाकून ऋण व्यक्त करण्यासाठी आलेला आहे. ह्या पोलीस अंमलदारांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, काही लोक प्रकाश झोतात राहून काम करतात, तर काही लोक शांतपणे आणि प्रसिद्धीपासून दूर राहून हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलतात. त्यातलेच एक आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब बऱ्याच विद्यार्थ्यांना
काही प्रश्न माहिती नसेल कसे मार्गी लागले. आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या बाबतीत सगळ्यांना माहिती असेल, कंबाईन प्रिलियम 2022 4,20,000 मुलं निकालाच्या प्रतीक्षेत होते 1 वर्ष. त्या मुलांना फक्त डोक्यात तणाव होता, डोळ्यात चिंता होती आणि विद्यार्थ्याच्या मनात फक्त आणि फक्त एकच प्रश्न होता, निकाल कधी लागणार. कारण मॅटचा निर्णय आला, ट्रान्सजेंडरला पोलीस दलात सामावून घ्या, MPCला कंबाईन प्रिलियम 2022चा निकाल लावण्यासाठी काही तांत्रिक अडचणी होत्या की ट्रान्सजेंडरला जर पोलीस दलात सामावून घेतलं तर त्यांना फिजिकल निकष काय जाहीर करावे, तर त्यांचा कोणत्या पद्धतीने सीट आरक्षित करावे, ह्या फक्त तांत्रिक गोष्टीमुळे तब्बल परीक्षा झाल्यापासून 1 वर्ष आपला निकाल रखडलेला होता. आणि फक्त 24 तासात जर निकाल लावला असेल तर आदरणीय बच्चू भाऊंनी श्रीकांत शिंदे साहेबांशी आमची मिटिंग लावली आणि 24 तासात डॉक्टरने इंजेक्शन दिल्यावर जसा लगेच आपल्याला फरक पडतो, अगदी तसा डॉक्टर साहेबांचा फरक आम्हाला 24 तासात जाणवला. 21 जून 2023च्या दरम्यान आम्ही त्यांना भेटलो आणि 22 जूनला लगेच शासन निर्णय आला की ट्रान्सजेंडरचे फिजिकल निकष जसं नाव धारण आहे त्या पद्धतीने जाहीर करून MPCने 3 ते 4 दिवसात लगेच निकालही जाहीर केला. श्रीकांतजी शिंदे साहेबांनी फक्त तेच विषय नाही मित्रांनो, अनेक काही भरती प्रक्रिया रखडलेल्या होत्या, अनेक काही पदांच्या भरती प्रक्रिया निघत नव्हत्या, जाहिरात निघत नव्हत्या, रखडलेले निकाल लागत नव्हते. इव्हन PSI मुलांचं ग्राउंड लोकसभेच्या इलेक्शनमुळे होत नव्हतं, पावसाळा समोर आलेला होता. अशा वेळेस प्रत्येक वेळी आम्ही ज्यावेळेस श्रीकांतजी शिंदे साहेब वर्षा बंगल्यावर असेल, मुंबई असेल, आम्ही त्यांना भेटून ते प्रश्न मांडायचो आणि ते कधीही कोणताही एक आम्ही खूप संख्येने विद्यार्थी जायचो, ते सांगायचे 5, 50, 100 मुलं घेऊन यायची गरज नाही, एकटा ये, दोघं ये, प्रश्न महत्त्वाचा आहे, इथं संख्या महत्त्वाची नाही. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा होऊ द्या. मित्रांनो, एका निर्णयामागे लाखो विद्यार्थ्यांचा आयुष्याचा श्वास दडलेला असतो आणि म्हणूनच आज हा विद्यार्थी वर्ग कृतज्ञ आहे, भावुक आहे आणि आशावादी देखील आहे. कारण संघर्ष आमचा होता पण खरी साथ तुमची होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आज आपल्या कार्यक्रमाला उद्योग मराठी मंत्री उदयजी सामंत साहेब येणार आहेत, परंतु काही कारणास्तव थोडासा त्यांना उशीर होतोय. त्यांचं सुद्धा योगदान आपल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचं काहीही प्रश्न असो, आंदोलन असो, तर त्यावेळेस ते एक संकटमोचकासारखी भूमिका घेतात आणि सरकारला विद्यार्थ्यांच्या बाजू मांडून पटवून देण्याचं काम ते करतात. त्यांचंही सुद्धा आपण स्वागत करणार आहे, त्यांचंही देखील आपण या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करणार आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या विद्यार्थ्यांच्या गळ्यातले ताईत म्हणजे आदरणीय बच्चू भाऊ कडू. बच्चू भाऊंचा जर संघर्ष सांगायचा झाला तर या माणसांनी विद्यार्थ्यांसाठी अंगावर गुन्हा सुद्धा घेतला आणि त्याची शिक्षा सुद्धा झाली. सगळ्यांना माहिती आहे 2017 आणि 2018 साली महापरीक्षा पोर्टल नावाचं जे खाजगी कंपनी होती, परीक्षा घेत असताना अक्षरशः गैरव्यवहार होत होते. सैराटमधील अभिनेत्री कोण, असे सारखे प्रश्न यायचे. खऱ्या MPCच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नव्हता. त्यावेळेस आदरणीय बच्चूभाऊ कडूंनी हजारो विद्यार्थ्यांच्या समेत पुणे कलेक्टरला मोर्चा असो, संभाजीनगरला रक्तदान करून सरकारला किंवा यंत्रणेला संदेश देण्याचं काम केलं की माझ्यासहित रक्त घ्या पण विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका. नंतर त्यांनी खूप सारे आंदोलन केले, बैठका लावल्या. मग टप्प्याटप्प्यात काही परीक्षा चांगल्या कंपन्यांका गेल्या, काही लिपिक टंक लेखकच्या परीक्षा MPC का गेल्या, पण तरीही आदरणीय बच्चूभाऊ कडू स्वस्त बसले नाही. 30 ऑगस्ट 2023ला एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या पुढे पुन्हा तेच प्रश्न मांडले की पेपर फुटी विरोधात कायदा झाला पाहिजे, सर्व परीक्षा MPC कडे गेल्या पाहिजे, खाजगी कंपनीचा प्रकार बंद करा. कारण खाजगी कंपनी गरीब शेतकरी पुत्राकडून 1,000 रुपये फी घेते, MPC मात्र 250 ते 300 रुपये फी घेते आणि पारदर्शकता सुद्धा देखील आहे. आणि तेच एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या काळी बच्चू भाऊंच्या निवेदनावर समित्या नेमल्या. पेपर फुटी विरोधातल्या कायद्यासाठी किशोरराजे निंबळकरांची समिती नेमली. त्याचबरोबर सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांचं एकात्मीकरण होण्यासाठी मनोज सोनिक मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. आणि त्याचबरोबर बच्चू भाऊंनी जो महत्त्वाची मागणी केली होती की सगळं परीक्षा MPC कडे द्यायचा, तो सुद्धा निर्णय आत्ताच्या मागच्या 2 आठवड्यापूर्वी 5 मे 2026 रोजी राजपत्राद्वारे जाहीर झाला. मित्रांनो, हा व्यक्ती कधीही म्हटलं नाही की हे माझ्या मतदारसंघातला प्रश्न नाही. कधीही महाराष्ट्रात कुठेही मुलं भेटतात, पोलीस ठाणे अंमलदारांचा सुद्धा प्रश्न तितकाच पोटतिडकीने त्यांनी मांडला की पोलीस अंमलदारांचा विषय त्यांना सुद्धा भविष्यात काहीतरी ग्रोथ असावी, ह्या हेतूने भाऊंनी त्यांना प्रत्येक ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला. योगेशजी कदम साहेबांनी त्यांच्या जे काय अधिकारात सुद्धा त्यांनी खूप मदत केली. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज यांचं कृतज्ञ व्यक्त करतोय. हे मी या ठिकाणी यांनी
सांगितलेले काम अतिशय कमी आहेत. मी सांगितलेले काम, कारण इथं वेळ नाही आहे मित्रांनो. वेळेअभावी त्या प्रत्येक संघर्षाची आणि प्रत्येक निर्णयाची माहिती सांगणे शक्य नाही, कारण हा फक्त हार घालून बुके देऊन होणारा कृतज्ञता सोहळा नाही, तर विद्यार्थ्यांच्या अश्रूंना न्याय मिळवून देणाऱ्या नेतृत्वाला व्यक्त केलेली मनापासूनची कृतज्ञता आहे. मित्रांनो, संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्याला दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे आशा आणि दुसरी म्हणजे कोणीतरी आपल्या पाठीशी उभं आहे अशी ती भावना. म्हणजे आज हे आपल्या पाठीमागे उभे आहेत, ही आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण भावना आहे. अशा प्रकारे मित्रांनो, मी पुढील सूत्रे आमचे मित्र रुपेश आंबले सरांकडे देईन आणि आपल्याला ह्या मान्यवरांचे खूप सारे शेकडो कामे त्यांनी आपले मार्गी लावले, त्या अनुषंगाने आपल्याला त्यांचं कृतज्ञता व्यक्त करायचं आहे. धन्यवाद.